नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे या नव्या थोड्या उशिराने सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षात। मी राजश्री देशपांडे आपल्या तिसऱ्या सत्रातील एक महत्त्वाचा विषय तुम्हाला शिकवणार आहे। फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजेच वित्तीय व्यवस्थापन। तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, सर्वांनाच आपापल्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या वस्तू व सेवांची गरज असते आणि आपल्या प्राधान्यक्रमानुसार आपण आपल्या गरजा व आपले उत्पन्न यांचा मेळ बसवत असतो। अशाच प्रकारे व्यवसायाला सुद्धा विविध वस्तू व सेवांची आवश्यकता असते। आपण सर्व जाणताच की उत्पादनाचे मुख्य 4 घटक आहेत: भूमी, श्रम, भांडवल व संयोजक। यातील महत्त्वाचा घटक म्हणजे भांडवल, कारण भांडवलाशिवाय इतर उत्पादनाचे घटक वापरात येऊ शकत नाहीत। आपला या सत्रातील विषय हा वित्त किंवा भांडवलाशी निगडित आहे। चला तर वळूयात या विषयाच्या सिलेबसकडे। आपला हा विषय 100 मार्कांसाठी असेल। त्यापैकी 80 मार्कांचा लेखी पेपर असेल, तर 20 मार्कांचे इंटरनल असेसमेंट म्हणजेच टेस्ट ट्युटोरियल किंवा इंटरनल सबमिशन असणार आहे। आता येऊयात या विषयाच्या सिलेबसकडे। तर आपला पहिला युनिट आहे परिचय किंवा इंट्रोडक्शन। यात आपण या विषयाची ओळख करून घेणार आहोत, ज्यात व्यावसायिक वित्त म्हणजे काय, तसेच वित्तीय व्यवस्थापन, वित्तीय कार्य तसेच वित्तीय व्यवस्थापकाची कार्ये कोणती आहेत हे या पाठात सांगितले आहे। आपला दुसरा युनिट आहे भांडवल परिव्यय व भांडवल रचना। या घटकात आपण भांडवल उभारणीसाठी लागणारा खर्च कशा स्वरूपाचा असू शकतो व तो कसा निश्चित करायचा या संदर्भात जाणून घेणार आहोत। तसेच भांडवल रचना कशी असते किंवा कशी असावी या संदर्भात माहिती घेऊन भांडवल रचनेचे सिद्धांतही आपण समजून घेणार आहोत। या नंतरच्या युनिटमध्ये म्हणजेच तिसऱ्या युनिटमध्ये आपण निधी वापराचे तंत्र तसेच त्याचा अर्थ, महत्त्व, मर्यादा व त्याचे प्रकार बघणार आहोत। यानंतरचा चौथा युनिट, ज्याचं नाव आहे क्रियाशील भांडवलाचे व्यवस्थापन। यात क्रियाशील भांडवल म्हणजे काय, त्याची आवश्यकता तसेच क्रियाशील भांडवलाचे निर्धारण कशा प्रकारे केले जाते याबद्दल माहिती मिळू शकेल। आणि शेवटचा म्हणजेच 5वा युनिट हा लाभांश धोरण व निर्णय हा आहे। यात भांडवलावर दिला जाणारा परतावा म्हणजेच लाभांश कशा प्रकारे निर्धारित केला जातो या संदर्भात जाणून घेऊया। अशा प्रकारे आपला विषय असेल। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या युनिटला सुरू करणार आहोत। तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा। धन्यवाद।